नमस्कार सर्वांना, आम्ही जाऊबाई यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करणार आहे जी उपवासासाठी स्पेशल आहे आणि आमच्या अहिल्यानगरमध्ये कैलास होटल म्हणून हॉटेल आहे, तर तिथे टक्करवडा म्हणून एक असं छानसा पदार्थ मिळतो, तर तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग बघूया रेसिपी। आमच्या मध्ये कैलास उडपी म्हणून हॉटेल आहे, तिथे एक टक्करवडा म्हणून प्रसिद्ध आहे। आज तोच मी घरी बनवत आहे। त्याच्यासाठी रताळे, बटाटे, शेंगदाणे आणि एक हिरवी मिरची याचं कूट केलेला आणि ड्रायफ्रूट काजू, बदाम आणि किसमिस। आता इथे आम्ही रताळे किसून घेतो आधी, त्यानंतर आता बटाटे किसून घेतलं। हे किसल्याने एकदम छान असं सॉफ्ट असं बनतं, त्यामुळे त्याचं गोल वगैरे एकदम छान बनतात। थोडीशी मिल्क पावडर मी माझ्या मनाने त्यात मिक्स करते, त्याने छान लागेल। बनवला आणि याचे बॉल बनवून ते सारण सारण बनवत आहे। शेंगदाणे, हे ड्रायफ्रूट, याच्यात थोडी साखर आणि चवीनुसार थोडं मीठ मी अंदाजानेच टाकते, तुम्ही 1 टेबलस्पून असं टाकू शकता। आणि लिंबू। आता मी दही तयार करते, त्याचं दही तयार करून राहिले। साखर टाकू राहिले, साखर आपल्या अंदाजाने, जसं गोड लागेल तसं। आमच्या घरात गोड जास्त लागतं म्हणून जास्त टाकते। थोडंसं मीठ। रवीने हलवून पण घेणार आहे तुम्ही आता? रवीने हलवणार आहे ना, थोडी हे हलवते अशी, फक्त मिक्स करून ना। आपल्याला त्या टक्करवड्याला दही थोडं पातळ लागतं म्हणून त्यात पाणी टाकणार आहे। मिक्सरला पण करू शकता का आई? हा, हे मिक्सरला करू शकतो, पण आपलं हे छान होतं। हे इतकं पातळ त्याच्याबरोबर खायला चांगलं लागतं। वड्याची सुक्याचं ते मिश्रण थोडंसं भरायचं, जास्त नाही, थोडंसंच भरायचं। छान। मस्त होणार। आता असेच सगळे वडे बनवून घ्यायचे होते, तोपर्यंत मी आणि बॉल्स बनवून घेते। बघा किती क्रंची आणि क्रिस्पी झालाय आमचा टक्करवडा। आता मी कापून दाखवणार आहे आतमध्ये, बघा किती छान आहे, एकदम छान शिजला आतपर्यंत। आणि हे वडे बनवताना तुमचं तेल एकदम कडक जास्त झालेलं पाहिजे, एकदम कडकडीत तेलामध्ये हे फ्राय करायचे नसता तुमचे वडे डायरेक्ट सुटायला लागतील। त्यामुळं अगोदर चेक करायचं कडकडीत तेल झाले का, तेव्हाच हे वडे बनवायला स्टार्ट करायचे। बघा आम्ही आता सर्व केले हे वडे, त्याच्यावरून दही टाकले, दह्याने याची चव खूपच वाढते। टक्करवडे तयार झाले, आता खाऊन बघा। स्नेहा, प्रतीक्षा, खाऊन बघा बरं। आता आम्ही दोघी खाऊन टेस्ट करून सांगणार आहे कसे झाले ते।
मस्त बनले, एकदम टेस्टी. एकदम छान आहे, मस्त आहे. आंबट गोड तिखट खूप सुंदर आहे. तुम्ही पण असे बनवून बघा एकदा, आम्ही जे रेसिपी जशी सांगितली तशी, आणि कमेंट करून आम्हाला सांगा कसे झाले तुमचे टक्कर वडे. आणि आमचे पण कसे झाले कमेंट करून नक्कीच सांगा. तसंच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.